न्यूज़ बैंड रिपोर्ट कर रहा है जूही नगर से। हम जानेंगे कि यहाँ के सीनियर सिटीजन्स की क्या अपेक्षा है और जो पहली बार पैनल सिस्टम इंट्रोड्यूस हुआ है उन्होंने इसे कैसे पाया। पहिलं मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। हाँ तुमच्या काय अपेक्षा आहेत? हाँ मी इथे 27 वर्ष राहतोय ह्या सोसायटीत। माझ्याच बाजूला इथे ग्राउंड आहे, तिथे आम्ही सकाळी फिरायला जातो। हे जे कोणी उभे आहेत आता नगरसेवक म्हणून, आता जे तयारी करतायत, खर्च करतायत, त्या लोकांना एकदाही वाटलं नाही की तिथे या सिनियर सिटीजनसाठी काहीतरी बेंचेस वगैरेची बेंचेस टाकावी, काहीतरी बसण्याची अरेंजमेंट करावी। हे काही नाही, हे काही न करता हे दरवर्षी जत्रेच्या नावाने, कीर्तनाच्या नावाने, कशातरी दुसऱ्या नावाने, गणपतीची हे किंवा देवीच्या नावाने हे खड्डे खोदत असतात। तिथे तंबू उभे करतात, मोठे मंडप घालत असतात। त्या मंडपाची माती आणि ते खड्डे वर्षभर, ते पावसाळ्यात तिथे आणखी जोरात खड्डे घडतात, पाणी साचलेलं असतं। या लोकांना काही बघावं असं वाटत नाही। ह्या लोकांना अक्षरशः एक मत आम्ही दिलं आहे, ते आमचा एक हक्क आहे म्हणून मत दिलं। आता मी मता ह्या पॅनल सिस्टमबद्दल बोलतो। पॅनल सिस्टम तर चांगलीच आहे, पण थोडंसं लोकांना शिक्षित करायला पाहिजे ह्याच्याबद्दल। लोकांना ह्याच्याबद्दल डेमो द्यायला पाहिजे होतं या उमेदवारांनी, पण ते दिलं नाही। आम्ही तरी पण तिथे जाता शिकलो किंवा त्यांचे जे पेपर येतात त्याच्यावरून शिकलो। आम्ही तिथे गेलो, तिथे सिनियर सिटीजनना तिथे मला त्या मतदार केंद्रावर जे अधिकारी होते त्यांची कानउघडणी करावी लागली, पोलिसांनाही कानउघडणी करावी लागली की बाबा इथे कसलीही सोय नसताना सिनियर सिटीजन आणण्याची नेण्याची, इथून गेटपासून इतकं लांब पडतं ते की आम्हाला शक्य होत नाही। मी काठी घेऊन चालतो, धडपडत चालतो, पण तिथे आत इथे व्हीलचेअरची सोय असताना कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। गव्हर्नमेंटने ह्या सोयी केल्या आहेत, पण हे तर लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, ना उमेदवारांना ना तिथल्या प्रिसाइडिंग ऑफिसरला। तर ह्याच्याबद्दल काय करायचं ह्याच्याबद्दल मला माहीत नाही, पण हे मी केलं। शेवटी मी भांडून आलो। सकाळी 7:30 वाजता मी गेलो होतो आणि माझा जो एकदम पहिलं जे मतदान होतं ते माझं होतं। आणि तिथे गेल्यानंतर मला हे सगळं उघड हे आलं। तो तिथे ड्युटी करणारा जो पोलीसवाला होता, मी येताना बघितलं तो गेटवर उभा होता, नाही तर त्यावेळी तो मला अमृत पाजत होता की हे बाबा हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, आमच्या हातात काय नाही। अरे तुझ्या विचारलंच नाही, तू फक्त ड्युटी कर बाबा, तुला काय करायचं तुला मी सांगितलं नाही। मी फक्त इथे गैरसोय काय मी ते सांगतो आहे बघ, एवढंच आहे। आता दुसऱ्या कोणाला तरी विचार।